माध्यमातून माझी सर्व नागरिकांना विनंती राहील, आव्हान राहील की आपण 6 तारखेपर्यंत आवश्यक असल्यास घरातून बाहेर पडावं, अत्यावश्यक कुणी बाहेर पडू नये आणि जिथं पाणी साचलेलं आहे तिथं विनाकारण आपण गर्दी करू नये अशीच माझी या निमित्ताने आपल्या माध्यमातून विनंती राहील। वरसे आणि रोहा शहरातल्या या भागामध्ये सकाळपासून इथले नागरिक आहेत आणि जिथे पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे तिथल्या नागरिकांसोबत आणि तिथं त्या संबंधित क्षेत्राची पाहणी केली। खरं तर गेल्या 3 दिवसापासून आणि 6 तारखेपर्यंत या संबंध क्षेत्रामध्ये आपल्याला रेड अलर्टचा इशारा हा दिलेला आहे। त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून माझी सर्व नागरिकांना विनंती राहील, आव्हान राहील की आपण 6 तारखेपर्यंत आवश्यक असल्यास घरातून बाहेर पडावं, अत्यावश्यक कुणी बाहेर पडू नये आणि जिथं पाणी साचलेलं आहे तिथं विनाकारण आपण गर्दी करू नये अशीच माझी या निमित्ताने आपल्या माध्यमातून विनंती राहील। जिल्हा प्रशासनासोबत, जिल्हाधिकाऱ्यांसोबत, आपत्ती व्यवस्थापन कक्षासोबत माझं कंटिन्युअस संपर्क सुरू आहे। रोह्यामध्ये सुद्धा अधिकच्या ज्या राफ्ट आहेत, ज्या रेस्क्यू बोट्स असतात त्यासुद्धा आत्ता या ठिकाणी पोचत आहेत। त्याच्यामुळे रेस्क्यूची इथली जी लोकल टीम आहे तीसुद्धा या ठिकाणी पोचत आहे आणि वरसेच्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं पाणी ओसरलं आहे तिथं पंचनामे करण्याचे त्वरित आदेश हे आम्ही त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत आणि त्यानुसार त्यांनी सुरुवात केलेली आहे। इरिगेशन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा मी संपर्क साधून त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं कॅनलमधून त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतं आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून तिथं तात्पुरत्या स्वरूपामध्ये काय उपाययोजना आपल्याला करता येतील हे त्या ठिकाणी आपण करून शहरामध्ये सुद्धा अष्टमी भागामध्ये पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे। तिथल्याही नागरिकांसोबत आत्ता मी संवाद साधला, त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की अत्यावश्यक असल्यासच तुम्ही बाहेर पडा, कारण 4 वाजेपर्यंत आपल्याला हायटाईडची वेळ जी आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि साधारणपणे 6 तारीख म्हणजे उद्याच्या संध्याकाळपर्यंत आपल्या इथं रेड अलर्ट आहे आणि खासकर घाटाचा आणि तिकडचा दक्षिण रायगडचा जो परिसर आहे इथं अधिक प्रमाणामध्ये पाऊस राहील अशी हवामान खात्याने शक्यता ही वर्तवल्यानुसार आम्ही सगळ्या नागरिकांना गेल्या 2-3 दिवसापासून आवाहन करतोय की आपण घराच्या बाहेर अधिक पडू नये। तसाही आज रविवार आहे त्यामुळे आज तर नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये आणि आपापली त्यांनी त्या ठिकाणी काळजी घ्यावी। शासन, प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्थेची यंत्रणा ही सगळी त्या ठिकाणी मदत कार्यासाठी सक्षम आहे।